श्री सद्गुरु संत कैकाशर महाराज की जय। स्वामी समर्थ महाराज की जय। ओम महाविष्णु गुरुरेश्वराय नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम श्री गणेशाय नमः। जय जय देवेशा उमा रमणा भक्तमानस रंजका अंधकमर्दना तुझे कृपेने लोक पावना प्रेत कल्प व्याख्या नाम उदेले ते तव कृपेस्तव निरूपणा सप्तदशाध्याय केले कथन अष्टादशाध्याय संपूर्ण प्रेतकल्प होईल हा कळसाध्याय परम पवित्र तव कृपेने टीका समग्र होईल ऐसा मागतो वर प्रार्थना करोनी क्षणा क्षणा। श्री भगवंत म्हणे गरुडा प्रती ऐके मम वाहना सुमती गर्भ नष्ट झाल्या क्रिया नसती दुग्ध द्यावे मृत दिनी बाळ मेल्यास द्यावे पायस आणि दुग्ध द्यावे सरस वर्षद्वयात मरण पावल्यास त्या प्रेतास पुरावे आता ऊर्ध्व करावे मासिक श्राद्ध नाचरावे विष्णु बलीशी करिता बरवी सुख पावतसे ते प्रेता विष्णु दैवते करावे तर्पण पृष्ठोत्सर्गन करावा जान ध्यादाने बहुतोपयोग पाहुण करावी भक्ती करोनिया 5 वर्षा उपरी मृत झाला त्याचा वृक्षोत्सर्ग करावा चांगला संन्यासी जरी परत्र पावला एकादश दिनी पुत्रे श्राद्ध कीजे पार्वण विदुक्त श्राद्ध करावे संन्यासी बोलावूनी आणावे कौपीन पादुका भेषज द्यावी ऐसे आचरावे तयाच्या पुत्रे सर्व पापक्षय तत्पर ब्राह्मणे तो संन्यास घ्यावा सादर वैराग्ययुक्त असल्यानंतर नाहीतरी संन्यास घ्यावा सादर वैराग्ययुक्त असल्यानंतर नाहीतरी संन्यास न घेता भला वैराग्य नसता म्रियमान झाला आतुर संन्यास घेऊन मेला तो न पावे निर्य भोगाला यास्तव संन्यास भला ब्राह्मणाशी कलिमाजे अग्निहोत्र संन्यास वर्ज परे आचरावे सरस धर्म ब्रह्म प्रसिद्ध विशेष या वाचोनी न होती करिता सर्व धर्म कथन धर्माचे फळ घडे जाण मी सर्वात्मा भगवान भक्ती साधन न घडे माझे
कलिमाजी नामा वाचुनी तराया भरतखंडीचे प्राणी. अन्य उपाय न दिशे नयनी नामे मुक्ती तत्काळ होईल. माझ्या नामस्मरणे आजान संपूर्ण होती तपक्रिया यज्ञ. न्यूनते होई संपूर्ण विष्णू स्मरण करिताची. माझ्या नामे पापहरण शक्ती आहे तुकी पाप करत्या प्रती. नाहीच जाण निसृती गोग्न सुराप उदरती नाम घेता. मित्रद्रोही ब्रह्मत्यारी अनेक जो गुरु ते मारी. चांडालादी दुरा दुसराचारी मम नामोच्चारी उद्धरली. कृतयुगी ध्यान विशेष त्रेती मखजान सरस द्वापरी. पूजन कर्मासी करोनी प्राणी उद्धरे. कलिमाचे नाम कीर्तन हाचे धर्म विशेष जाण. चांडाळ ही माझ्या नामाने उद्धरे ब्राह्मणन बहिर्मुख. तीर्थ माझी हेच तीर्थ व्रतात उत्तम हेची व्रत. यज्ञाची सर्व यज्ञात दानात उत्तम हेची दान. पवित्र माझी अति पवित्र रामा द्वाक्षरी मंत्र. काशीपुरीत विश्वेश्वर म्रियमान नराशी उपदेशी. तो राम मंत्र उपदेशुनी मोक्ष देई शूलपानी. काशीत प्राणोत्क्रमणी शरीर्या लागोनी तारक मंत्र. उपदेश श्री भगवान एक वार केले नामस्मरण. कास घातले करावया गमन मोक्ष सदना तयाने. ब्रह्मा सगुण निर्गुण एकचे कृष्ण रूप जान. ते नाम करता उच्चारण पापे जळून जाती हो. कैसा तरी घडो नामोच्चार पडता खळता नर. दंश होता संतापता फार. नाम घेता यातना सर्व चुकती. अज्ञाने अथवा ज्ञाने उत्तम श्लोकांचे नाम घेणे. कर्पुराशी अग्निप्रमाणे पापे भस्म होती क्षणात तैशी. हरे नाम ते औषध रस मुक्त करे भवबंधास. कलिमाजी अन्य गती विशेष नाही नाही निश्रये. महादेवायश उच्चारी जो मानव त्याशी गोवत्स न्याये महादेव. भोळा शंकर धावो निरक्षी. अगा उरग शत्रू तू ऐसे करी. ऐशी ही नामवळी उच्चारी ती नामे कोणती मनसी तरी. ऐक खगपती निवेदितो. रामकृष्ण शिवशंकर शंभु वासुदेव धरणीधर. विष्णु माधव अच्युत मंत्र जनार्दन रक्षे माते.
यज्ञाने सर्व तीर्थे यमनियमाधिवृत्ते माझे नाम उच्चारित्याती सर्वता पावन न करीती यज्ञादि कर्मे जो करिता आणि मन्नास उच्चारिता तो स्वयतरो नितारिता पापी जनाशी पै होई माझा मंगल नामोच्चार एक मने करी सादर त्याचा योगक्षी संसार मी निर्धारे चालवी तसे राम नाम अग्नी जाण क्षणात कर्मांचे करीदान नामस्करणे ब्रह्मस्वरूप होऊन माझ्या स्वरूपी समरतसे गंगा गया रेवा गोमती यमुना तापी न उद्धरती माझे नाम तैसिया पापा प्रती उद्धरे जान खगेंद्रा तस्मात सर्व काळ माझे स्मरण सर्व कर्मे करिता जाण करावे नियमे करुण अपुत्र हे तेने तरती धर्म कर्म संध्या स्नान ही सर्व परतंत्र जाण स्वतंत्र असे नाम स्मरण ज्ञाने नाम महिमा जो ऐकी तो पावे परसगती अर्थवादक नामाशी दूषिती ते न पावता मज प्रती नरकातिथी होती पै सुराप्याने ब्रह्मघातकाशी मातृगामी सोने चोरी त्याशी प्रायश्चित्ते आहेत विशेषी मदहिर्मो खाशी प्रायश्चित्त नसे नाही अन्ना समदान न देव व्रतारा समान न माते समान तीर्थ पावन तैसा न धर्म नामा सारिखा अग्निहोत्रा सब कर्मणसे सत्यासवन जप विशेषे दहे हुने सद्दान दिसे ब्रह्मांड मंडपा माझारी क्रोधा समान अन्य शत्रू कामा समान दोष फारो लोभा समान क्षय करो दोष निर्धारो असेना पती करिता पत्नी समान अन्य सुहृद नसे जान गुरुहुने अधिकपण कोण्या पदार्थी नसेची गुरु नसे मत समान गुरु तो अहवनियाग्नि जान गार्ह पत्य पिता पावन दक्षिणाग्नि जननी जानिजे जो नित्याग्नि त्रयाची भक्ती करीत त्रेताग्नि तोची निश्रित गुरुवादिकांची जो अनादर करीत मिथ्या समस्त त्याची कर्मे तो सर्व यज्ञमय मी जाण त्या माझे करिता नामस्मरण सर्व संग परित्याग करुण मत्स्यायुजी मिळेतो ऐशे नामाचे महिमान स्वमुखे निवेदी श्री भगवान आहे श्रवण करो सदा मन नामस्मरणे त्यजावे असो ऐकानिक कर्म पतिव्रता स्त्रियांचा परम ब्रह्मा विष्णू महादेव उत्तम
तीर्थव्रत तपनिते अग्नी यज्ञानिष्ठापूर्त व्रतराशी ती संतोषविता तिने सर्व पुण्य केले ऐसे होता संशयात नशेथे इतकेही धर्माचरोने आणि जार कर्म करे निदानी ते सर्व निष्फळ होणे दारुण नरके ते पडे श्रेष्ठ उत्तम सहगमन पुरुषाशी तैसे संन्यसन हे दोघे सर्व पापे जाळून शाश्वत ब्रह्मा पावती अगाने अगान घाविनता सुता संन्यास दोन प्रकार साता पुरातनींचा ऐकेताता एकाग्र चित्ते करोनिया विविधिशाने विद्वत संन्यास मागुती चौ प्रकारचा विशेष वैराग्य उद्रेक कुटीचक सरसा बहुदक हंस परमहंस नाम उत्तरोत्तराधिकाधिक तयांची फलमुक्ती तैशीच देख ब्राह्मणाशी मात्र सम्यक संन्यासाधिकार जानिजे अन्य जर्या झाले विरक्त तरी त्याशी अधिकार नसे किंचित मदभजने ते होते मुक्त लोकी संगती टाकिलिया शीघ्र मुक्ती मदभजने तैशी नोहे अन्य साधने संन्यास देता तुरा कारणे प्रेष मात्र वित्याशी मन होता त्याची एकाग्र विचार वदता मुक्ती पावे समग्र शरीर स्वस्थाचा विधी प्रकार सावधान ऐके गरुडा शुक्ल पक्ष उत्तरायण एकादशादी पंचदिन जाण साग्ने काशी दर्श पौर्णिमा दक्षिणायन देश कालादी संकीर्तन त्या दिनी करोनी करावी गणेश पूजा पुण्य वाचनात पक्षी राजा करावे वृद्धी श्राद्ध ओझा संन्यास दीक्षे लागुनी श्रव तस्मार्थ लौकिकाग्नीत आत्रय समिधा होमाव्या निसृता त्याचे मंत्र द्विज जाणत उपस्थ कक्षा विना श्मश्रो मुंडावे सावित्री प्रवेश विधी प्रकार सावित्री प्रवेश विधी प्रकार करोनी अहवनियाग्नीत निर्धारण ब्रह्मोपवेशन करोनी सुंदर चतुर्गृहीताजे होम करावा उपोषणाने जागरण होमाश करावे सज्जन उत्तरेकडे उपवेशन प्रातः काळे होम निवर्तावा प्राजापत्य करावे अहिताग्नींचे हे विधी बरवीन दर्श पौर्णिमा स्वभावी करावा चरो प्राजापत्य देव ध्यावा कृत्यवायिका ब्रह्म्याशी मधुकाश्यगा दारुपात्रे अग्निश देखा यतविधी अर्पावी मृणमय पात्रे जलात कृष्णाजिन करावे दत्त विरजा होम आचरावा युक्त हा विधी नेमस्त साग्निकांचा जो साग्निक नसेल जाण त्याशी उक्त लौकिकाग्न
पूर्णाहुती परम पावन अन्य समान पुरवत विरजा होम करो समाप्त गुरु पूजा करावे शास्त्रोक्त शरण जावे तया प्रत अभिष्टतया शरपावे ब्रह्मरूप घ्यावा गुरुने हा विधी प्रकारो उपदेश करावा समग्रो षोडश महावाक्यादी पंचीकरण विद्या समस्त संपूर्ण सांगावा प्रणवार्थ उदांड मुख शिष्या प्रथम ब्राह्मण मुख गुरुने उपदेश कीजे ऊर्ध्व बाहु हरी स्मरण त्रिवार उच्चार करो निजान पुढे सर्व विधी प्रमाण उच्च शब्द बोलिजे ऐसे नग्न बोलोनी त्रिवार स्नाने अंजली तिने सोडाव्या सर्वभूती अभय म्हणोनी संप्रदायाने कीर्तन करावे एका राम परिव्रजण भिक्षार्थ ग्रामाश्रयावा जाण अप्रमत भिक्षा सायान्न आशा सोडून करावे कौपीन घ्यावे समंत्र दंड वैनव घ्यावा नंतर सरळ सावा समग्र पेरे ज्या 7 3 4 पै संन्यासाचे पात्र एक मृतिका वेणो काष्ट निष्ठंक पांढरा भोपळाई समक्य उदक गोमयी शुद्धी त्यांची इंद्रिय सर्व नेमावी द्वेष रागादि सोडून द्यावी सर्व भूती अभय वृत्ती असावी तेने पदवी मोक्षाची पावे हृदय शुद्धी भिक्षुके विशेष करावे तेने ज्ञानास ज्ञान स्वतंत्र घडे वास सर्व उदास सावे सदा पावे समान ब्रह्मा सर्वत्र चिंतन करावे अहोरात्र मी ब्रह्मा हा निर्धार ब्रह्मा परमपद जाणावे अहम सर्व वासुदेव अहम सर्व शिव ऐसा अभ्यास अभिनव शिष्य कोणी न करावे ग्रंथ न अभ्यासावे बहुत कोणाचे भक्षण घ्यावे बहुत आपण अन्याचे जीवित त्रस्त करू नये खगेंद्रा गावात राहावे एक रात्र नगरात राहावे पंचरात्र जोवरी असे शरीर तोवरी वास काशीत कीजे विरह काशीचा साहू नये मूलमंत्राचा जप रमणीय 12 सहस्र वैनतेय संन्यासियाने जपावा न करावे वेद पठण अर्थ मात्र पावा पावन शरीर हे असार संपूर्ण सारभूत चैतन्याशी जाणावे शरीर वक्त्या गुरु प्रती आश्रित जावे निश्रिती जरी क्षत्रिय वैश्य विरक्तती आध्यात्मगती जाणता त्याचा समागम करावा नरी वेद जो श्रवण न करी आणि वेदार्थ समजे अंतरे आत्मविज्ञान पावे तो शिखी तो मुक्ती पावत हे साधन पूर्वजन्मार्जित यास्तव ह्या जन्मे हे प्राप्त हो निश्रित खगेंद्रा ऐशी सर्वत्र प्रेत संबंधी तुझ कथिल्यादी विधी शेवटी जेणे परमावधी पुरुषार्थाची होतशी तेही केली निरूपण संन्यासी मत्स्वरूपी जाण प्रेतकल्प झाला संपूर्ण अनुक्रम येथून अवधारे अतुरासी प्रायचित्त विधान हे प्रथम केले निरूपण मग शवाहुती विधान क्रियास्ती संचयन अनंतर 10 कृत्य झाल्यावरी 11ची कर्मे सारी 12ची कर्मे बरी यानंतर बरा श्रवण विधी
तैशीच तैशीच कत्रिली पाप्यांची गती, पुण्यवाणांची कथिली तुझ प्रती. दुर्मृत जे प्राणी जगती, कथिला त्या प्रती नारायण बली. रजस्वला सुतिका विधान, गर्भिणीचे कर्म संपूर्ण. तुझ कथिले प्रेतवाख्यान, कथिले सयान तदनंतर. सदाचार गणिकाचार सांगितला तुझ समग्र. गोप्रदान अन्नदान समग्र, महात्म्यपूर्वक निवेदिली. सागणे निरग्नीचा विधी समस्त, तुझ बोलिलो यथोचित. संन्यास विधी कथिला समस्त, जाणे मत्स्वरूप पाविजे. या इदं शृणु यातारक्ष, यहा श्रावयते चादरातं. तयोः पापानि सर्वाणि विनाशं यान्ति तत्क्षणात्. श्रुते पुराणे पक्षीन्द्रवाचकं पूजयेत् ततः. वस्त्राभरणदान ध्येस्तत्सन्तोषं समाचरेत. संतुष्टे वाचके विप्र सद्गतिं, प्राणपुयान्मृतः. आगा गरुडा हे पुराण, जो भक्तीने करील श्रवण. अथवा ऐकवील जाण, आदरे करून सर्वाशी. त्या सर्वांची पापे समस्त, तत्क्षणीच विलया जात. पुराण श्रवण होता समाप्त, पूजावाय तो चित पुराणिक. वस्त्राभरणे दाने करुणी, संतोष व्हावा धन देऊनी. संतोष होता पुराणिका लागुनी, मृत प्राणी सद्गती पावे. ऐशे गरुड पुराणातील प्रेत कल्पवाख्यान सरळ. टीका केली धरोनी मूळ, अर्थ विमळ विलोकुनी. प्रथमान गार्क ग्रंथ, केला कामशास्त्र उपयोगार्थ. ते मनाशी वाटे दुसरीत, यास्तव प्रेतकल्प मग केला. कोकण देश माझी ग्राम, कळंबुशी नामे क्षेत्र परशुराम. अंजनवेल तालुका उत्तम, येथे वास्तव्य पूर्वापार. परशुराम अष्टकोशावरी, साक्षात तो अवतारी. बुरंबाड ग्रामा भीतरी, वास करे स्वलिली. उपनाम तयाचे जोशी, ब्राह्मणोत्तम महातापशी. अंतरे सद्भावे शरण त्याशी, जाओ ग्रंथाशी आरंभिले. काय पामरे वर्णावे त्याचे महत्व, साक्षात शंकर तो निसृत. कळंबुशी ग्रामे बाण स्थापित, केला निसृत जनकृपे. जनविश्वासास्तव तयातुनी, सिंहनाद करे शूळपाणी. ऐशी त्या महाराजाची करणी, रामचंद्र गुरुपे माझा. माझा पितामह त्या कळंबुशीत, वशे गोविंद नामे आनंदयुक्त. तत्पुत्र विठ्ठल विख्यात, तद्देहाप्त तनु माझी. माझे नाम माधव, पित्याने ठेविले अभिनव. जना रुळीत बाबाजी नाव, विख्यात तेची जाहले. त्या बाबाजीने अल्पमतीने, प्रार्थिले शंकराकारणे. तयाच कृपेने प्राकृत वचने, ओवे रूप बोलिलो. असंबद्धम क्षंतव्यं तच्च पंडितेहा. शोधनीयं शुद्धं यद्याशिलाहि साधवः. अशुद्धत्वा शुद्धाक्षर, अर्थ सत्य मिथ्या प्रकार. पंडिती पाहोनी समग्र, अध्यंत विलोकुनी.
न्यून्यासेर तो करावा पूर्ण दयाशील साधू जन साधू परम कारुणिक म्हणून माधव विनवी आदरे बाळकाच्या प्रद पार परिमाता माने न तिळभर तैसे साधू जन कृपाळू समग्र कृपा करो तमजवरी त्या साधूशी माझा नमस्कार कुळाचे उपनाम गड बोले सुंदर अनेक जाना कौशिक गोत्र वास निरंतर कळंबुशी ग्रामी हा ग्रंथ मुंबई पुरात यथामती केला प्राकृत कोटे कोटे श्लोक संस्कृत वेदार्थ युक्त सोडिले असो दया पर साधू जन ते दया करतील परिपूर्ण हा ग्रंथ प्राकृत म्हणून अनादर न करावा मुलींचा अर्थ पाहोनी तैशी प्राकृत बदलो वाणी स्वबुद्धी कल्पना करूनी अंत मिसळणी केली नाही यास्तव संस्कृताने प्राकृत श्रोत्याशी समान असता समान फळ होईल प्राप्त श्रद्धा युद्ध असल्याशी श्रोत्या समान असता समान फळ होईल प्राप्त सध्या युक्त असल्याशी स्वस्ती श्री शालिवाहन शक्य 1751 मधुमास धवल पक्ष आद्य दिन ग्रंथ संपूर्ण त्या दिनी झाला 18 ग्रंथ संपूर्ण 1210व्या प्रमाण श्री अमनायेश्वर चरणी म्हणा निषिदिनी राहो सर्वदा मोरभट्ट नामे मम ज्येष्ठ भ्राता वाराणसी नामे मम माता विठ्ठल नामे मम पिता तयासी नमन माझे असो इति श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे 18 श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतो पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गुरुदेव दत्त शिव हर हर महादेव स्वामी समर्थ महाराज की जय